नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। आपण इथे बघू शकता उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर इथे सरळ सेवा पद भरतीनुसार ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला इथे बघायला मिळत आहे। नोकरी भरती जाहिरात 19 मे 2025 रोजी जाहीर झालेली असून 2 जून 2025 पर्यंत याची लास्ट डेट आहे, त्या आपण रजिस्ट्रेशन करू शकता। ठीक आहे, याचं ऑनलाईन करेक्शन ॲप्लिकेशन देखील 2 जूनच्या पहिलेच राहणार आहे आणि लास्ट डेट ऑफ पेमेंट जे आहे ॲप्लिकेशनचं 2 जून राहणार आहे। लास्ट डेट ऑफ द प्रिंट ॲप्लिकेशन 2 जून आहे, त्यामुळे त्याच्यानंतर आपली ॲप्लिकेशन होणार नाही किंवा त्याचं पेमेंट होणार नाही किंवा आपली प्रिंट निघणार नाही। 2 जून ही त्याची शेवटची तारीख आहे। आपण इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे याची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याची नोटीस बघायला मिळणार आहे। उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जाधववाडी छत्रपती संभाजीनगर इथून ही ॲडव्हर्टाइजमेंट इथे सरळ सेवा पदभरतीने जाहीर झालेली आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण इथे बघू शकता यांच्या हस्ताक्षराने खालील दिलेल्या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। आपण इथे बघू शकता की संवर्गनिहाय रिक्त पदांचा तपशील इथे दिलेला आहे। त्यानंतर सेवा प्रवेशासाठी किमान शैक्षणिक पात्रता व अर्हता दिलेली आहे। त्यामध्ये कनिष्ठ लिपिकसाठी ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग आणि MSc त्यानंतर शिपायासाठी 10वी उत्तीर्ण, त्याच्यानंतर भुईकटा ऑपरेटरसाठी ITI फिटर किंवा शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण म्हणजे ITIचं आपलं प्रशिक्षण झालेलं पाहिजे आणि MSc कोर्स झालेला पाहिजे आणि वीज तंत्रीसाठी ITI इलेक्ट्रिशियन आणि MSc आणि वाहन चालकासाठी 10वी आवश्यक असून 4 चाकी किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना इथे आपल्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर आपण इथे बघू शकता याची संपूर्ण ऑनलाईन करण्याची पद्धत व दिनांक इथे आपल्याला देण्यात आलेले आहे। प्रवेशपत्र आपल्याला संकेतस्थळावर मिळणार आहे। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, परीक्षेचा निकाल, कागदपत्र पडताळणी इत्यादी संबंधित सर्व सूचना आपल्याला APMC छत्रपती संभाजीनगर.in या संकेतस्थळावर बघायला मिळणार आहे। परीक्षा शुल्क जे आहे ते राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये असून अराखीव प्रवर्गाकरता 700 रुपये राहणार आहे। सरळ सेवा पदभरती संदर्भात महत्त्वाच्या सूचना आपण इथे वाचू शकता। सर्व पदांकरिता स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे। कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदासाठी 200 गुणांचा ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे। भुईकटा ऑपरेटर, वीज तंत्री, वाहन चालक या पदांसाठी 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा, 80 गुणांची व्यावसायिक चाचणी परीक्षा असे 120 गुणांची इथे परीक्षा देण्यात येणार आहे। ठीक आहे, उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गातील अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करावा लागेल। त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे आपले आवश्यक राहणार आहे। ठीक आहे, पात्र उमेदवाराने कृषी उत्पन्न बाजार समिती www.apmc-छत्रपती-संभाजीनगर.in या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करायचे आहे। ठीक आहे, त्यानंतर उमेदवाराच्या संपूर्ण माहितीचे वाचन करून अर्ज भरावा। संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंटआउट काढावी। सदरील अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवायचा आहे आणि सदर अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालय पोस्टाने कुठल्याही प्रकारे पाठवू नये। त्यानंतर परीक्षा शुल्क ना परतावा राहणार आहे। परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला अर्ज पुरला मानला जाणार नाही। त्यानंतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडे अर्ज भरताना निवड प्रक्रियेच्या वेळी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी ठरणार आहे आणि त्यानुसार आपली पुढची पडताळणी होणार आहे। उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा तसेच कागदपत्र पडताळणीला स्वखर्चाने यावं लागणार आहे आणि जर एखाद्या उमेदवारावर फौजदारी काही गुन्हा दाखल असेल तर त्यांनी तसं फॉर्ममध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे। जाहिरातीतील कोणत्याही पदावर निवड करून घेण्यासाठी उमेदवाराने अयोग्य मार्गाचा अवलंब केल्यास संबंधित उमेदवाराला भरती प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यात येणार आहे। भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे। मित्रांनो, अर्ज करताना उमेदवाराने आपला व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे, कारण की त्या जर काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्यापर्यंत SMS किंवा ईमेल पोहोचू शकला नाही त्यास कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जबाबदार असणार नाही, त्यामुळे ती आपली काळजी आहे। उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा ही कोणत्याही शैक्षणिक कागदपत्रांची पूर्व तपासणी किंवा छाननी न करता घेण्यात येणार आहे। त्यामुळे परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडीबाबत कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही।
किंवा त्याबाबत उमेदवाराला तक्रार करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. ऑनलाईन परीक्षेचे ठिकाण व दिनांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार आपल्याला केला जाणार नाही. त्यानंतर आपण इथे बघू शकता जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्या, आरक्षण, त्याच्यानंतर परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार सभापती किंवा सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजी यांनाच राहणार आहे. उमेदवारांना अर्ज भरताना तांत्रिक अडचण किंवा शंका निर्माण झाल्यास संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर आपण फोन करू शकता. तर मित्रांनो, याप्रमाणे संपूर्ण माहिती आहे. याची पूर्ण पडताळणी करून आपण याची संपूर्ण माहिती घेऊन पेपरच्या कात्रणामध्ये आलेले संपूर्ण डिटेल्स वाचून संपूर्ण माहिती बघता आपण विविध पदांना अप्लाय करू शकता. आपली जी काही शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार आपण इथे अप्लाय करू शकता. आणि याच प्रकारची माहिती माझ्या चॅनलवर मिळत असते, त्यामुळे सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य न अचूक माहिती मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.